मी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल विभागामार्फत माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिनांक 18 फेब्रुवारी ते 15 मे या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान राबवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या अंतर्गत संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या श्रीवर्धन उपविभागामध्ये श्रीवर्धन आणि म्हसळा या तालुक्यामध्ये एकूण 6 कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. पहिला जो कॅम्प आहे 7 मार्च, दुसरा 14 मार्च आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये 10 आणि 17 तारखेला, मे महिन्यामध्ये 8 आणि 15 मे या दिवशी कॅम्प आयोजित होणार आहे. या कॅम्पमध्ये एकूण 15 प्रकारची कामं करण्यात येणार आहे. त्यामध्ये वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1च्या करणे, यामध्ये कुळ कायद्याअंतर्गत ज्या व्यवहार झालेले आहेत, विक्री झालेल्या आहेत ज्या जमिनी, त्यांना जर 10 वर्षे पूर्ण झाले असेल तर ते वर्ग 1मध्ये रूपांतरण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिवंत 7/12 मोहीम आहे. त्यामध्ये जे खातेदार मयत आहेत त्यांचा वारस तपास करणे, एकुप खातेदार असतील त्यांचे इतर वारस रेकॉर्डला आणणे, त्यानंतर महिला खातेदार, त्यानंतर इतर हक्कातल्या ज्या नोंदी आहेत त्या सर्व निर्गत करणे, अशा प्रकारची कामं हे जिवंत 7/12 यामध्ये करण्यात येणार आहे. सामाजिक अर्थसहाय्य योजनामध्ये संजय गांधी निराधार असेल, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, राष्ट्रीय वृद्धापकाळ, दिव्यांग कल्याण योजना या अंतर्गतचे अर्ज आम्ही स्वीकारून ते तात्काळ निर्गत करून या कॅम्पमध्ये त्यांचे मंजुरी आदेश वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने 2024मध्ये जो निर्णय घेतला, तुकडेबंदी कायद्याविरोधाचे जे व्यवहार आहेत आणि रहिवासी क्षेत्रातले आहेत ते संपूर्ण व्यवहार रेग्युलाइज केलेले आहेत. त्याकरता सर्व खातेदारांना माझी विनंती आहे, असे जे व्यवहार आपले झालेले आहेत ते सर्व व्यवहार 1965 पासून 15/10/2024 पर्यंतचे जे व्यवहार आहेत ते संपूर्ण रेग्युलाइज केलेले आहेत. त्याचे साधे जर अर्ज आपण सबमिट केले आणि खरेदीकर सबमिट केले तर त्याची नोंद आपण 7/12 करणार आहोत. त्यानंतर दाखले वाटप शिबिरमध्ये आम्ही सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेतलेली आहे. सर्व शाळेमधील जे 9वी 10वी 11वी आणि 12वी या विद्यार्थ्यांना महत्त्वाचे जे दाखले आहेत, त्यामध्ये उत्पन्नाचे दाखले असतील, जातीचे दाखले असतील, नॉन क्रिमिनल दाखले असतील, रहिवास प्रमाणपत्र असेल, हे सर्व दाखले आम्ही या शिबिरामध्ये वाटप करणार आहोत. त्यांच्या याद्या तयार करण्याचं काम चालू आहे, कागदपत्र तयार करण्याचं काम चालू आहे. अशी ही मोहीम आहे. त्यानंतर बळीराजा पाणंद रस्ता यामध्ये गेल्या वर्षी जे रस्ते मोजणी केलेले आहेत, नकाशावर आलेले आहेत, त्यांचं बळकटीकरण करण्याचं काम या अभियानामध्ये करण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचं या अभियानामध्ये आहे ते शासकीय जमिनीवरील रहिवास करण्यासाठी जे अतिक्रमण आहे 2 गुंठेपर्यंतची ती रेग्युलाइज करण्याचं काम सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. मी विनंती करतो या माध्यमातून की आपलं जर शासकीय जमिनीवर अतिक्रमण असेल आणि ते 2011 पूर्वीचं जर असेल तर आपण त्याकरिता त्याचा पुरावा आणि आपला अर्ज तहसील कार्यालय किंवा प्रांत ऑफिसमध्ये सबमिट करावा. त्या अनुषंगानं आपल्या जागेची मोजणी होऊन तो 7/12 आपल्या नावे होण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत रेग्युलाइज होणार आहे. त्यानंतर जे फेरफार पेंडिंग असतील ते तात्काळ निर्गती करणे,
तसेच अभिलेख दुरुस्तीमध्ये जर काही लेखनिक चूक असेल, नावामध्ये चूक असेल किंवा आणखी काही असेल, क्षेत्रामध्ये तफावत असेल, 7/12 तयार होत असताना जुना तुमचा 7/12 आणि नवीन 7/12 जो संगणकीकरण असेल त्यामध्ये जे काही लेखनिक चुका असतील त्या दुरुस्तीचं काम या अभियान कालावधीमध्ये हाती घेतलेलं आहे. त्यानंतर अकृषक रूपांतर यामध्ये NA ची अट शासनाने काढून टाकलेली आहे. ग्रामीण भागामध्ये नगररचनाकार यांच्याकडे आणि शहरी भागामध्ये नगरपालिका नगरपंचायत यांनी जर बांधकाम परमिशन दिली असेल तर हीच अकृषक समजण्यात येईल असा शासन आदेश निघालेला आहे. त्यामुळे पुन्हा बिनशेती घेण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर एक वेळचे अधिमूल्य, यापूर्वी जर बिनशेती झाले असेल तर आपण एक वेळचे अधिमूल्य भरून कायमस्वरूपी कृषक करामधून सुटका करून घेऊ शकता. यापुढे अकृषक आकारणी होणार नाही. अधिमूल्य भरून आपण कायमस्वरूपी ही बिनशेती होणार आहे. त्यानंतर डिजिटल 7/12ला शासनाने कायदेशीर मान्यता दिलेली आहे. यानंतर कोणालाही 7/12 आपला ऑनलाईन मिळेल. त्याकरता पुन्हा जाऊन आपण तलाठी कार्यालयामध्ये तलाठीची स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नाही. डिजिटल 7/12 हाच कायदेशीर आहे. QR कोड त्याच्यावर असणार आहे. त्याला पूर्ण कायदेशीर वैधता प्राप्त झालेली आहे. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये एक खिडकी व्यवस्था अंतर्गत मोजणी, ॲग्रिस्टॅग, PM किसान याची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. तरी मी नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण या शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा आणि आपली जे कामे आहेत ती करून घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.